माझे एक थोडासा वाईट स्वभाव आहे माझा. मला ना बघितल्यानंतर ते त्याच्यात खोडी काढायची फार सोय आहे स्वतःच्या. हे असं केलं त्यापेक्षा असं केलं असतं तर काय वाईट सवय आहे बघा. खरंच? म्हणजे अजूनही तुमच्या कामाचं परीक्षण करता? अजूनही करू अजूनही. हे काय बोललास तू? स्वतःलाच हे जरा वरती टाकायला पाहिजे, ते वाक्य जरा बेसमध्ये घ्यायला पाहिजे. हे सगळं हेच करत बसतो मी. त्यामुळे आवडण्याचा प्रश्नच येत नाही. लोकांना माझे रोल आवडतात हेच मला आवडतं. आणि अलीकडे तुम्ही पाहिलंय आणि अलीकडे त्याच्यावर तुम्ही स्वतःच टिप्पणी केली, असा कोणता रोल आणि कुठला सिनेमा असं जो तुम्हाला सांगायचं झालं तर अलीकडेच मी माझा हा सिनेमा पाहिला आणि मी स्वतःच टिप्पणी करतो? असं कशाला? आज मी 35 वर्ष एक सिनेमा बघतोय सतत आणि तो मला सारखा आवडतोय. कोणता? अशी बनवा मुली. माइलस्टोन. 35 वर्षात तो लोक बघतायत आणि आम्ही सुद्धा तो टीव्हीवर लागला की परत परत बघतो. तो जिथून असेल तिथूनच पुढे बघतो. त्याच्यातली कुठे स्वतःची जागा तुम्ही अशी काढली, यार मी ही अशी का घेतली, अशी का नाही घेतली, असं अशी एखादी तुम्हाला आता सांगायचंय की मी स्वतःच बोललोय त्याच्यावर? तोपर्यंत काय झालं म्हणजे तोपर्यंत मला बरंच ज्ञान आलं होतं. पहिल्यांदा ज्ञान घेत होतो, आता परत आलं होतं. त्यामुळे त्याच्यात सुद्धा हे आहेत प्रॉब्लेम. पण ते आता ते वय आता हे नाही राहिलं की असं सचिनजींसोबत कधी बोलणं होतं? सचिन आपण हे असं करायला होतं ना, हे असं होतं या सिनेमावर, असं मजा मस्तीमध्ये अशी? नाही ना, असं काय होत नाही. तो म्हणजे तसा तो परफेक्ट आहे तो कामाच्या बाबतीत. त्यामुळे तो म्हणजे पण काय वाटलं तर आमचे हे होते बस विचारांची. बरोबर. बरं, लक्ष्मीकांत बेर्डे, सचिन पिळगावकर या जोडगोळीसोबत तुम्ही असंख्य सिनेमे केलेले आहेत आणि अर्थात ते आमच्या सगळ्यांच्याच आवडीचे आहेत. पण त्यांच्यासोबत केलेला सिनेमा, आता अशी बनवाबनवी तुम्ही नाव घेतलंतच, पण असा आणखीन एक की जो तुम्हाला आवडतो या दोघांसोबतचा सिनेमा? जास्ती आवडण्याचा तोच पिक्चर ना, जास्ती आणि काही बस. आणि लक्ष्मीकांत बरोबर मी जवळजवळ एक 60 एक सिनेमा केले असतील, 60 एक पिक्चर केले असतील. खूपच त्यांच्यासोबत जास्त काम केलं. माझी जी स्टाईल आहे म्हणजे टायमिंगची, हे प्लेसिंगची जी माझी टाइम ती त्यांनी बरोबर आत्मसात केलेली आहे. त्याला माहिती आहे मी कुठल्या टायमिंगला बोलणार काय करणार, त्यामुळे तो रेडी असतो आणि त्याचं टायमिंग त्यामुळे एकमेकांशी चांगलं जुळतं. त्यामुळे मग सीन चांगला होतो, हिलेस होतो. बरोबर. आता पण लेटेस्ट नवरा माझा नवसाचा 2 मध्ये ते पुन्हा दिसलंच लोकांना आणि ते तितकं सचिनला पण माहितीये काय करणार मी. ही पहिली गोष्ट मला लक्ष्मीकांत बेर्डेची सांगितली. आता सचिनची गोष्ट अशी आहे, आता नवरा तो काय करणार आहे मला कळतं, मी काय करणार त्याला कळतं. आमच्या जास्ती बोलणं होत नाही कधी. बस एवढं. आता आपण लक्ष्मीकांत बेर्डे, सचिन पिळगावकर यांच्याबद्दल बोललो, पण आणखीन तुमचे इंडस्ट्रीतले जवळचे आहेत म्हणजे महेश कोठारे, ज्यांच्यासोबत तुम्ही काम केले. पण धूमधडाकामध्ये भूमिका साकारल्यानंतर, त्यांच्यासोबत काम केल्यानंतर फारसं दोघांचं एकत्र काम झालं नाही. तर ते कशा निमित्ताने? मागे महेशजींचा मी इंटरव्ह्यू केला होता तेव्हा ते म्हणाले थोडा तो माझ्यावर नाराज होता. नंतर मला कळलं की माझं थोडं चुकलं होतं, म्हणजे की ती नाराजी त्याची होती ती बरोबर होती. त्याला कळलं असं ते म्हणाले होते. मी नाराज होतो? नाही, मी नाराज नव्हतो त्याच्यावर कधी. मी काय आहे, त्याच्या फिल्म मध्ये जर मला रोलच नसेल तर मी कसा करणार ना. कॅरेक्टर तुमची लिहिली जाईल तर त्याच्यात होऊ शकतं, पण रोल नव्हता. पण त्याने नाही गेलं. पण नंतर मग कधी त्याला रोल आहे असं वाटलं असेल, मग त्यांनी मला दिला तो. मी पहिले त्याचं हे केलं, धूमधडाका केलं. हो. पण त्याच्यानंतर त्याची आणि लक्ष्मीकांतची जोडी जमली ना, दोघांचं एकमेकांशी टायमिंग जमलं सगळं. मग त्यांनी केलं. मला रोलच नव्हता त्यामुळे त्यांनी मला घेतलं नाही. म्हणजे त्याच्याबद्दल मला काहीच नाही वाटत आहे. रोल असला तर देणार ना मला तो. बरोबर. त्यामुळे त्यालाही असं काही वाईट वाटायचं कारण नाही नव्हतं त्याच्याकडे. ठीक आहे. त्या जेव्हा त्यांनी एक पिक्चर जे केलं नंतर ते पिक्चर शुभमंगल सावधान, आदिनाथ त्याला असिस्ट करत होता आणि उर्मिला त्याच्यामध्ये. उर्मिला होती ते. त्या पिक्चरला मला रोल होता, मी त्याच्या वेळेला केलं त्याच्याकडे मी फक्त 2च पिक्चर्स केले. पण ते तुम्ही आता म्हणताय तसं, मग नंतर माझी गट्टबाजी दिसली, म्हणजे लक्ष्मीकांत बेर्डे आणि लक्ष्मीकांत बेर्डे हे तिकडे गेले महेश कोठारेंसोबत, म्हणजे त्यांचे सिनेमे जास्त, जसं तुम्ही आता म्हणताय की त्यांचं टायमिंग जुळलं आणि ते सगळं. आणि पण सचिन पिळगावकर आणि अशोक सराफ हे असे दिसायला लागले. मग आता म्हणायला लागले की हे मग
थोडं मित्रांमध्ये गटबाजी झाली असं नाही गटबाजी झाली नाही ती, गटबाजी केली नाही ती, ती झाली आपोआप. आता माझ्यासाठी आमच्या दोघांचं हे जुळलं टायमिंग, त्याचं त्याच्याबरोबर जुळलं. आणि मग एक हे झालं 2-2, 3-3 कॉमेडी फक्त धूमधडाकामध्ये होऊ शकतात ना, त्याची जी कॅरेक्टर होत्या म्हणून. मग बाकी त्याच्यात कुठे सापडलं नाही. मग जेव्हा लक्ष्मीकांत बेर्डेच्या लाईकचा रोल म्हणजे आवडीचा रोल असेल, म्हणजे सूट रोल असेल त्याला त्यालाच तो घेणार ना, कारण तो त्याच्याबरोबर जास्त अवेलेबल होता. माझ्याकडे बाकी दोन पिक्चर्स होते ना, सचिनचा होता ह्याच्यात, मी कसं त्याच्याकडे जाणार. बाकी गटबाजी असं काही नाही. लोकांना असं वाटण्याची शक्यता आहे की काय दोघांनी यांचे सिनेमा दोघांचे जास्त दिसले, यांचे दोघांचे जास्त दिसले, दृष्टिकोन जुळतो एकमेकांबरोबर, असं आहे ना, तसं आहे ते. आज लक्ष्मीकांत सरांना किती मिस करतं, लक्ष्मीकांत बेर्डेंना, आणि आज ते असते तर कदाचित आणखीन दोघांचं काहीतरी वेगळं एकत्र आम्हाला पाहायला मिळालं असं, नाटक म्हणा, सिनेमा म्हणा. नाटक मजा म्हणजे नाटकाचं मी एकही नाटकात काम केलेलं नाही, बरोबर, एकही नाटक नाही, फक्त सिनेमा केलाय. आता काय म्हणजे तो असता तर आणखी मजा आली असती, पण तेही मी काही सांगू शकत नाही. कारण काय होतं, काळ बदलत जातो, वय वाढत जातात, त्यानंतर मग त्या स्टाईलची जी कॉमेडी असते ना, ती पुन्हा होईल की नाही सांगता येत नाही. यंग असताना जी असते ती, मग ती म्हाताऱ्याची जसं म्हणजे ओल्ड एजची जी कॉमेडी असते तसे लिहिणारे कोणी नाही सापडत आहेत. त्यामुळे मग काय सांगता येत नाही, परत आम्ही केलंच असतं एकमेकांबरोबर, सांगता येत नाही. एक सर्टन एज पर्यंत होतं, त्याच्यामुळे सगळे प्रकार करून झाले. म्हणजे मी मालक, तो नोकर, पिऊन किंवा तो सेक्रेटरी, भाऊ, सगळं करून झाले, सगळं करून झाले. म्हणजे 60 पिक्चर केले जवळ आम्ही. त्यामुळे मग काय प्रश्नच आला नाही परत हे करण्याचा, बरोबर काम करण्याचा. बरं, विचार लवकर गेला फार. ती एक्झिट तेव्हा चटका लावून गेली होती, निश्चित अपेक्षित होती ती का अपेक्षित होती, माहित होतं तुम्हाला, कसं होतं ते त्यावेळेला? आणि मित्राला म्हटलेलं, मित्रा असं असतं ना, म्हणजे मला बरेच तुमच्या महेशजींशी बोलले तेव्हा, ते म्हणजे अनपेक्षित धक्का होता आम्हाला, तो माहित असूनही तो अनपेक्षित धक्का होता. नाही, काय असतं जाणं हा धक्का असतोच ना, अनपेक्षितच असतो तो एखादा माणूस जाणं. कारण कधी जाईल आपल्याला माहित नसतं, फटकन गेलं की असं वाटतं की अरे गेलं असं वाटतं. पण माहित असेल तर मग त्याचा इफेक्ट जरा कमी होतो ना. आता त्याच्यावर काय मी सांगू, आता आम्हाला म्हणजे थोडीशी कल्पना होती, कारण त्याचं एकंदर त्याच्याकडे बघून सुद्धा की तब्येत त्याची ढासळते हे बघून असं वाटत होतं की आता हा जाणार लवकर. पण तो फारच लवकर गेला, म्हणजे वयाच्या तो 52व्या वर्षी गेला, म्हणजे बघा. त्याने अजून असता तो अजून त्यांनी काहीतरी चांगलं केलं असतं, वेगळं केलं असतं. माझ्याबरोबर असं नाही, कोणाबरोबर, म्हणजे त्याचे इंडिव्हिज्युअली पण त्यांनी चांगलं केलं असतं, पण त्याला करायला चान्सच मिळाला नाही त्याच्यानंतर. कारण एकंदर त्याला त्याच्या जे त्याला झालं होतं, आजार होता, त्याच्याबरोबर त्याला ताब्यात त्याची कमी झाली होती ना ताकद. त्यामुळे तो काही करू नाही शकला पुढे. मग पण असतात तर जरा मजा आली असती, कारण आमचं टायमिंग फार चांगलं जुळत होतं. कदाचित आम्ही पण असं म्हणतो की कदाचित आणखी नाटक कदाचित वेगळं कदाचित तेव्हा केलं नाही, पण आता झालं असतं. आणि रंगमंचावर तुम्ही तर अजूनही ऍक्टिव्ह आहात आणि ते पण असते, आणि मग ती एक वेगळी जुगलबंदी आजच्या पिढीला अनुभवायला मिळाली. हो, मिळाली, निश्चित मिळाली असती. पण नाही ना, नाटकाचं काय वेगळंच होतं ना, ते नाटकाचं डेट्स फार वेगळंच होतं. सिनेमा काय एकदा तुम्ही केलात की मग परत एक भेटत नसते. काय जे काय तुम्ही 15-20 दिवस द्याल त्याच्यात सगळं संपलेलं आहे. पण नाटकामध्ये दर वेळेला भेटणार ना, आणि तिची डेट फ्री असली पाहिजे ना. नाटकामध्ये डेट फ्री मिळणं फार कठीण आहे. तो पण बिझी होता ना जाम, कंटिन्युअसली त्याचं पण चाललं होतं काम ना.